पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ. भूतकाळातील विशिष्ट वेळेच्या आधी चालू झालेली क्रिया विशिष्ट वेळेपर्यंत चालू होती हे सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर होतो. माय फ्रेंड हॅड बीन वर्किंग देअर फॉर 10 years. माझा मित्र तेथे 10 वर्षापासून काम करत आला होता. आय हॅड बीन रीडिंग दॅट बुक फॉर लास्ट 2 months. मी ते पुस्तक 2 महिन्यापासून वाचत होतो. या क्रिया भूतकाळामध्ये ठराविक वेळेला चालू झाल्या होत्या व ठराविक वेळेपर्यंत चालू होत्या. या क्रियांचा कालावधी सांगितलेला आहे. अशा वाक्यांमध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर होतो. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना पुढील प्रमाणे असते. सब्जेक्ट, त्यानंतर हॅड बीन, त्यानंतर वर्बला आयएनजी प्रत्यय आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. आय हॅड बीन गोइंग टू स्कूल. मी शाळेत जात आलो होतो. वी हॅड बीन गोइंग टू स्कूल. आम्ही शाळेत जात आलो होतो. यू हॅड बीन गोइंग टू स्कूल. तू शाळेत जात आला होतास. यू हॅड बीन गोइंग टू स्कूल. तुम्ही शाळेत जात आले होते. दे हॅड बीन गोइंग टू स्कूल. ते शाळेत जात आले होते. बॉईज हॅड बीन गोइंग टू स्कूल. मुले शाळेत जात आली होती. वाक्यामध्ये जेव्हा कर्ता आय, वी, यू, दे किंवा अनेकवचनी असेल तेव्हा आय, वी, यू, दे आणि अनेकवचनी कर्त्यानंतर हॅड बीन हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते. ही हॅड बीन गोइंग टू स्कूल. तो शाळेत जात आला होता. शी हॅड बीन गोइंग टू स्कूल. ती शाळेत जात आली होती. इट हॅड बीन गोइंग टू स्कूल. ते शाळेत जात आले होते. बॉय हॅड बीन गोइंग टू स्कूल. मुलगा शाळेत जात आला होता. राम हॅड बीन गोइंग टू स्कूल. राम शाळेत जात आला होता. या वाक्यामध्ये ही, शी, इट किंवा एकवचनी कर्ता असेल तर त्या कर्त्यानंतर हॅड बीन हे सहाय्यकारी क्रियापद घेतले जाते. सचिन 1989 ते 2013 पर्यंत क्रिकेट खेळत आला होता. या वाक्याचे इंग्रजी भाषांतर करताना सब्जेक्ट सचिन घेतल्यानंतर हॅड बीन हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे लागेल. खेळण्यासाठी प्ले हे वर्ब घेऊन त्याला आयएनजी प्रत्यय लावावा लागेल. प्लेइंग नंतर क्रिकेट फ्रॉम 1989 टू 2013 हे ऑब्जेक्ट येईल. अशा प्रकारे सचिन हॅड बीन प्लेइंग क्रिकेट फ्रॉम 1989 टू 2013 हे वाक्य तयार होईल. भूतकाळात चालू असणाऱ्या क्रियांमध्ये कालावधी दिलेला असेल तेव्हा पास्ट कंटिन्युअस टेन्स ऐवजी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरावा लागतो. भूतकाळातील दीर्घकाळ व वारंवार घडत असणाऱ्या क्रिया सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर होतो. उदाहरणार्थ, वी हॅड बीन लर्निंग देअर फॉर 10 years. आम्ही तेथे 10 वर्ष शिकत आलो होतो.